हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू विद्या मंदिर IIT नीट सेल. तर बेसिक्स ऑफ केमिस्ट्रीचा दुसरा लेक्चर आज आपण बघणार आहोत. फार फंडामेंटल्स, हलकं फुलकं, थोडंसं ओव्हरडोसही वाटलं असेल तुम्हाला. तर आज पुन्हा एकदा आपण बेसिक्स ऑफ केमिस्ट्रीकडे वळतोय आणि फिजिकल अँड केमिकल वर्गीकरण, क्लासिफिकेशन पदार्थाचं आपण बघतोय. लास्ट लेक्चरमध्ये इथं आपण थांबलेलो, तिथूनच सुरुवात करतोय. सो मॅटर, पदार्थ म्हणजे काय, तुम्हाला अगदीच एलिमेंटरी केमिस्ट्री, बेसिक केमिस्ट्री किंवा विज्ञानामध्ये तुम्हाला कळालेलं आहे 8, 9, 10 मध्ये, 8वी, 9वी, 10वीत, की एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास, त्याला आपण मॅटर किंवा पदार्थ असं नाव दिलेलं आहे. पदार्थाचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन कसं करतो आपण, भौतिकदृष्ट्या फिजिकली आणि रासायनिकदृष्ट्या म्हणजे केमिकली क्लासिफिकेशन करतो. फिजिकली कसं क्लासिफिकेशन करतो बरं आपण, सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस, दीज आर द मेन 3 स्टेट्स ऑफ मॅटर ज्याला आपण म्हणतो. पदार्थाची जी स्थिती आहे भौतिकदृष्ट्या, स्थायू, द्रव, वायू, आणि चौथा जो फिजिकल स्टेट ऑफ मॅटर आहे त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. व्हेरी 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 हाय टेम्परेचर, 10 to the power 7 असं भरपूर टेम्परेचर, 10 to the power 7 केल्विन. नंतर आपण बघणार आहोत डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये काय रिलेशन आहे वगैरे. एवढ्या टेम्परेचरला म्हणजे सूर्याच्या आवर्तात, सूर्याच्या अवतीभवती तिथं काय आहे, 10 to the power 7 पेक्षा हे कितीतरी तापमान आहे आणि तिथं प्लाझ्मा स्टेट आपल्याला दिसतो. 4th स्टेट ऑफ मॅटर प्लाझ्मा, आणि 5th विच इज अंडर रिसर्च कंटिन्युअस, त्याच्यावर काम चालू आहे, ते म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. तर ते भौतिकदृष्ट्या आपण बघितलं, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. रसायनशास्त्रात आपल्याला रासायनिकदृष्ट्या केमिकली वी आर गोइंग टू क्लासिफाय द मॅटर ॲज एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्य कोणाला म्हणतोय आपण, द एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस which cannot be split into simpler substances by any physical or chemical process. Very 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 important. मूलद्रव्य असा पदार्थ, त्याचं पुन्हा तुम्ही काय करू शकत नाही, पुन्हा वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्यांना विभाजन करू शकत नाही. मी असं नाही म्हणणार तर तुम्ही त्याला फोडू शकत नाही वगैरे, कारण आज एक अणू, ॲटमचे परत त्याच्यात सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, बरोबर आहे. आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्सचं आपण काय करतो, जे ॲटम बॉम्ब वगैरे, सो ॲटम ब्रेक्स, राईट. सो म्हणून आपण काय करूया, एलिमेंट्स कोणाला म्हणायचं, एलिमेंट्स द सबस्टन्सेस, पदार्थ, असा पदार्थ विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय एनी फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस. त्याला प्युअर फॉर्म ऑफ मॅटर ज्याला आपण म्हणतो एलिमेंट्स. आणि एलिमेंट्सची उदाहरणं द्यायची झाली तर तुम्ही सांगू शकता हायड्रोजन, हिलियम, बरोबर आहे. पिरियॉडिक टेबल लक्षात ठेवण्यासाठी आपला जो ट्रिक आहे, राईट, तुम्ही बघू शकता, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल तो पिरियॉडिक टेबलचे ट्रिक्स. HE हायड्रोजन, हिलियम, लिथियम, Li लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, असं, बरोबर आहे. त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट्स, मूलद्रव्य. हायड्रोजन, हिलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, ओके. तर एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट्सचं पुन्हा तुम्ही वर्गीकरण करता. लास्ट लेक्चर आपण इथं थांबवलेलं, तो म्हणजे मेटल्स, धातू, मेटल्स.
मेटल्स, राईट, मेटल्स म्हणतो आपण. आणि दुसरं काय, अधातू, नॉन मेटल्स, मेटल्स, नॉन मेटल्स. आणि ज्यांचे गुणधर्म मेटल आणि नॉन मेटलच्या इंटरमिजिएट असतात. मेटल्सची ही गुणधर्म दाखवतोय, नॉन मेटल्सची गुणधर्म दाखवतोय, त्याला धातू सदृश्य म्हणजे काय, मेटलॉइड्स वी कॉल इट एज मेटलॉइड्स. मेटलॉइड्स, मेटल्स, नॉन मेटल्स, आणखीन मेटलॉइड्स. बघा, मेटल्स कोणाला म्हणायचं, द एलिमेंट्स which form positive ions, the elements which form positive ions by the loss of electrons. इलेक्ट्रॉन दिल्यानं ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो अशा मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, मेटल्स. मेटल्स, द एलिमेंट्स which are electron donors, the elements which are electron donors are called as metals. And the elements which are electron acceptors, म्हणजे गेन करतात, त्यांना आपण अधातू म्हणणार आहोत, नॉन मेटल्स. सो मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स अँड नॉन मेटल्स आर इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स. बरोबर आहे का. सो मेटल्सचा एक उदाहरण देऊया, सोडियम. सोडियम घेतलं आपण, सोडियम, इंग्लिश नेम सोडियम, लॅटिन नाव काय आहे, नॅट्रियम म्हणून नाव आहे, नॅट्रियम. सो सोडियमचा ॲटॉमिक अनुक्रमांक, ॲटॉमिक नंबर किती आहे बरं, 11. झेड इज इक्वल, ज्याला झेड आपण म्हणतो, 11. बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर इज 11. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो शेल 1, शेल 2, शेल 3, गली नंबर 1, गली नंबर 2, गली नंबर 3 असं म्हणूया. सो 2, 8, 1. सो तो एक इलेक्ट्रॉन देतो आणि कोणता चार्ज तयार करतो, पॉझिटिव्ह चार्ज. कारण एक इलेक्ट्रॉन कमी झाला ना तर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढला. बरोबर आहे. सो एलिमेंट्स विच डोनेट, हे बघा, एक इलेक्ट्रॉन दिला, दिल्यानं वाढतंय. आमची आजी म्हणायची प्लस ई मायनस, इलेक्ट्रॉन सारखी. आणखीन काहीतरी 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा, इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ ऑक्सिडेशन म्हणून. त्यामध्ये काय म्हणतो आपण, जो पदार्थ इलेक्ट्रॉन देतो त्याचं ऑक्सिडेशन झालंय असं म्हणायचं. सो इलेक्ट्रॉन देणे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या ज्या संकल्पना आहेत, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, दिस कन्सेप्ट्स वी आर गोइंग टू सी सेपरेटली इन रेडॉक्स रिॲक्शन. कोणतं बरं, रेडॉक्स रिॲक्शन्स. ऑलराईट. सो इथं बघा, sodium gives one electron and forms positive ion, that is a cation. Positive ion, that is a cation, are called as metals. अजून एक मेटलचं आपण उदाहरण देऊया, Mg, मॅग्नेशियम, है ना, ॲटॉमिक नंबर 12 बघा. सो Mg 2 इलेक्ट्रॉन देणं, 282. हे बघा, शेवटच्या शेलमध्ये बघायचं आपण, अष्टके म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असतील तर स्टेबल आपण म्हणतो. 8चा निम्मा किती, 4. 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये असतील तर तो इलेक्ट्रॉन देणार आहे, देऊन टाकणार, आणि दिल्यानं वाढतंय. बघा किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो तो, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं निगेटिव्ह चार्ज 2 न कमी झालं, पॉझिटिव्ह चार्ज 2 न वाढलं. कॅटायन, हे बघा, कॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह कॅटायन, है ना. आणि निगेटिव्ह चार्ज असेल ना तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲनायन. डॉग आयन नव्हे, कॅटायन आणि डॉग आयन म्हणायचं नाही, ॲनायन. बरोबर आहे. सो सी दॅट. सो सोडियम गिव्स 1 इलेक्ट्रॉन, फॉर्म्स पॉझिटिव्ह आयन, दॅट इज अ कॅटायन. मॅग्नेशियम gives 2 electrons and form dipositive cation. बरोबर आहे. So both of these are metals. Both of these are metals.
तसेच आपण नॉन मेटलचा विचार करूया. नॉन मेटलचा, बरोबर आहे. नॉन मेटल्स Cl. सो बेसिक्स ऑफ केमिस्ट्री मध्ये एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. नॉन मेटल्स मध्ये Cl जो फेमस आहे, ॲटॉमिक नंबर 17, गली नंबर 1 मध्ये 2, शेल नंबर 1, शेल नंबर 2 8, शेल नंबर 3 मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स. आता 7 इलेक्ट्रॉन बाहेर काढायचे, खूप एनर्जी लागणार आहे, खूप ऊर्जा लागणार आहे, बरोबर आहे. मग स्टेबल होण्यासाठी, म्हणजे स्टेबल होणे म्हणजे कसे, ऑक्टेट कंप्लीट करणे. ते निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, त्यांनी जसे ऑक्टेट कंप्लीट केले, एक इलेक्ट्रॉन घेणं परवडेल ह्याला. म्हणून आपण काय करायचं, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो, घेतल्यामुळं काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज लोन झाला ना याचं. घेतला तो, भीक मागून घेतला, सो घेतला इलेक्ट्रॉन, तर काय होणार, 2 8 8 म्हणजेच Cl मायनस, बरोबर आहे का. हे आपण असं रिडक्शनच्या भाषेत लिहू शकतो. बघा, Cl आहे आणि इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे म्हटल्यावर ह्या साईडला दाखवणार आपण, इलेक्ट्रॉन घेतले, क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतले, सो Cl प्लस E मायनस गिव्स यू Cl मायनस, बरोबर आहे का. बघा, पण हा क्लोरीन आहे ना मित्र हो, हा क्लोरीन कसा असतो, डायटॉमिक गॅस. हा एकटाच असा Cl म्हणून नसतो, Cl2 जसा ऑक्सिजन O2, अरे गेटिंग, N2 नायट्रोजन, तोही डायटॉमिक गॅस आहे. क्लोरीन विल राईट Cl2. एक Cl एक इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे 2 Cl 2 इलेक्ट्रॉन देतील, सो 2E मायनस देतील. नो नो नो, घेणार का, इट इज अ नॉन मेटल, इट विल एक्सेप्ट. सो twice Cl minus we write, twice Cl minus. Are you getting this? So the gain of electrons is called as reduction. Metals electron देतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह आयन्स तयार करतात, ज्याला आपण ऍनायन म्हणतो. निगेटिव्ह आयनला काय म्हणतो, ऍनायन. पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतोय, कॅट आयन, बरोबर आहे. तसंच मेटलॉइड्स, द एलिमेंट्स विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स, असं तरी म्हणा, किंवा इंटरमिजिएट प्रॉपर्टीज असतात. अगदी 101% मेटलही नाही, नॉन मेटलही नाही असा. सो दोज आर मेटलॉइड्स. मेटलॉइड्सची उदाहरणं तुम्ही देऊ शकता, अँटीमनी, आर्सेनिक, जर्मॅनियम, Ge, अँटीमनी, Sb, ज्याला आपण सॅबारियम म्हणतो, सॅबॅरियम, बरोबर आहे का. सॅबॅरियम लॅटिन नेम आहे. पोलोनियम, मॅडम क्युरीना पोलँड आवडायचं, पोलोनियम, जर्मॅनियम. सो ऑल दीज आर मेटलॉइड्स. लक्षात येते का बा, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, that is the classification of elements. Chemically the matter is classified into elements, compounds, and मग काय, mixtures. आता कंपाऊंड्स म्हणजे काय, संयुगे, संयोग म्हणजे काय, कंपाऊंड्सचा आपण जरा अभ्यास करूया. चला, कंपाऊंड्स, लेट अस सी व्हॉट आर कंपाऊंड्स. सो आपण केमिस्ट्रीच्या संदर्भात बोलतोय, ऑलराईट. तर इथं वी विल डिस्कस अबाउट द कंपाऊंड्स. व्हॉट आर कंपाऊंड्स, संयुग, संयुगे, संयुग, इज इट. So compounds, when 2 or more elements combine in a definite proportion, then by the combination of 2 or more elements a compound is formed. For example, if you take NaCl, it is a compound. It is a compound formed by 2 elements. One is electropositive element, that is a metal, so sodium.
सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो. सोडियम दिल्यामुळं +1 पॉझिटिव्ह, क्लोरीन घेतल्यामुळं -1 निगेटिव्ह. +1 आणि -1 मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि NaCl तयार होतो. दॅट इज अ आयोनिक बॉन्ड तयार होतो. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी compounds are formed when 2 or more elements combine or react in a definite proportion. एका विशिष्टरित्या, एका विशिष्ट प्रमाणात ज्यावेळी हे कंबाईन होतात त्यावेळी कंपाऊंड्स तयार होतात. काय तयार होतात? कंपाऊंड्स. सो एलिमेंट्स रिॲक्ट or combine to form compounds. NaCl. So compounds are further classified. Compounds आपण वर्गीकरण करू शकतो as mainly as, हे एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला मी सांगतोय काय, इनऑर्गॅनिक, अजैविक, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि हे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बघा आता केमिस्ट्रीचे 3 महत्वाचे ब्रांचेस देखील आहेत. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, जिथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास करता, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. बरोबर आहे का? तर अजैविक आणि जैविक, द कंपाऊंड्स कंटेनिंग मेनली कार्बन. आपण बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पुन्हा बघणार आहोत. द कंपाऊंड्स बेसिकली हॅव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल ओरिजिन or the compounds which contain carbon. कार्बनी संयुगांचा अभ्यास जिथं आपण करतो त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. अँड दोज कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि केमिस्ट्री ऑफ रॉक्स, दगड, डोंगर्स आहे ना, त्याला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं पण म्हणणार. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही घेऊ शकताय ही NaCl इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर आहे. पोटॅशियम नायट्रेट KNO3 हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. CaO, काओ नव्हे, कॅल्शियम ऑक्साइड इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक मध्ये सिम्पलेस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळ्यांना माहित आहे, दॅट इज मिस्टर कोणतो, मिथेन. बरोबर आहे का? आणि ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला हा माहित असेल की दारोडा माहित असेल की इथाइल अल्कोहोल, इथॅनॉल, दॅट इज CH3 CH2 OH. बरोबर आहे का? राईट. सो कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. कंपाऊंड्स म्हणजे काय सांगा बघू? कंपाऊंड्स म्हणजे काय लिहू शकता का? बघा काय, वेन ज्यावेळी एक पेक्षा अधिक मूलद्रव्य कंबाईन होतात, रिॲक्ट होतात एका विशिष्ट प्रमाणात, त्यावेळी काय तयार होतो? कंपाऊंड. वेन 2 or more elements combine in a definite manner, then compounds are formed. Compounds may be inorganic or organic. आता ठीक आहे बाबा, एलिमेंट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, मिक्सचरमध्ये कोणताही रिॲक्शन होत नाही. ज्यावेळी 2 किंवा अधिक पदार्थ जस्ट तुम्ही काय करता? मिक्स करता, त्याला काय म्हणायचं? मिक्सचर. मिश्रणाचे 2 प्रकार असतात, होमोजेनस आणि हेटेरोजेनस मिक्सचर. होमोजेनस मिक्सचर कोणाला म्हणायचं? जे मिश्रण युनिफॉर्म दिसतं, एकटक दिसतं, त्याच्यामध्ये असे विविध भाग दिसत नाही आहेत, त्याला होमोजेनस म्हणायचं. आणि जे 2 डिस्टिंक्ट फेजेस किंवा स्टेट्स असं सेपरेट झाल्यासारखे दिसतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत? हेटेरोजेनस मिक्सचर्स. होमोजेनस अँड हेटेरोजेनस मिक्सचर्स. सो बेसिक्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा भाग एलिमेंट्स, कंपाऊंड्स हा भाग महत्त्वाचा आहे. आणि ह्यानंतर जे मुख्य ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत, खूप महत्त्वाचं आहे, मोल कन्सेप्टकडे आपण जाणार आहोत. पण मोल कन्सेप्ट करण्या अगोदर 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघणं गरजेचं आहे. 5 लॉज आहेत ज्याच्यावर केमिस्ट्री असं उभा आहे. बेसिक फंडामेंटल्स इन केमिस्ट्री, बेसिक तत्व जे केमिस्ट्रीमधले आहेत ते आपण बघणार आहोत. ते नेक्स्ट लेक्चरला बघू. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि नीट असेल
IIT JEE असेल किंवा CETच्या संदर्भात तुमचे कोणतेही डाऊट्स असतील निसंकोच तुम्ही विचारू शकता. प्लीज. थँक्यू.